लालबागला जाताय? थांबा, बिलकुल जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला सांगेन कसं जायचं आणि का जायचं. मित्रांनो, मी पहिल्या दिवशी गेलेलो हे विचार करून की पहिल्या दिवशी गर्दी नसेल, पण झालं उलटच. जवळजवळ तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता किती गर्दी आहे. आणि मी सकाळी 11 वाजता लाईन लावलेली. मला तब्बल 8 तास लागले मुखदर्शन घ्यायला. हो मित्रांनो, मला असं वाटतं बाप्पा सर्वीकडे आहेच, त्यात काही संशय नाही. पण जर असे मुलांचे, बायकांचे या लाईनीमध्ये हाल होत असतील तर काय गरज आहे, बरोबर ना? असं जर प्रत्येकाने विचार केला तर किमान गर्दी कमी होईल. आणि मित्रांनो, जेव्हा आपण 8 तासानंतर बाप्पाला पाहतो तेव्हा आपसुकच आपल्या तोंडातून निघतं, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सो मित्रांनो, हा झाला विषय लालबागला येण्याचा किंवा न येण्याचा. आता सर्वात महत्त्वाचा, कधी यायचं. मित्रांनो, माझ्या मते जेव्हा तुम्ही सकाळी 7 ते 10 ह्या वेळेमध्ये अगोदर लवकर येता तर तुम्हाला दर्शन पटकन होऊ शकतं, असा चान्सेस आहे. कारण ह्यावेळी थोडी गर्दी कमी असते, व्हॉलेंटियर्स पण थोडे कमी असतात आणि ते फटाफट सोडतात सुद्धा, ॲक्टिव्ह नसतात. तर मित्रांनो, तुम्हाला कळलं असेल मी काय बोलतोय ते. सॅटर्डे नाईट चुकीने पण जाऊ नका, कारण संडे सुट्टी असते, त्यामुळे सॅटर्डे नाईटला ऑलमोस्ट गर्दी असणारच असणार. जे सिंगल येत असतील मुलं किंवा असं मित्रांमध्ये तर ठीक आहे, पण बायका मुलांना घेऊन जाण्याची रिस्क घेऊ नका. विनाकारण आपल्या बायका मुलांचे हाल झालेले, आपल्या भक्तांचे हाल झालेले, हे बाप्पाला पण आवडणार नाही. सो मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. बोला गणपती बाप्पा मोरया.